नमस्कार, ओवीज रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे वांग्याचं कालवण, तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर इथे मी हिरवी वांगी घेतलेली होती अगदी छोट्या साईजमध्ये कालवणासाठी. तर बघा त्याच्या इथे अशामध्ये मी 4 काप करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला आत किडका काय का नाही पाहता यावं. का तर वांग वरून दिसायला तर छान असतं, पण काही काही वांगी बघा आतून किडकी निघतात. तर इथे आता मी पातेलं तापत ठेवलेलं, तर त्याच्यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. तेलामध्ये मी जिऱ्याची फोडणी देऊन घेणार आहे. सर्वप्रथम जिरे छान तडतडली की याच्यामध्ये लसूण, खोबरं, कोथिंबीरीचं वाटण घालून घेणार आहे. ते हे वाटण बघा तुम्ही तुमच्या डेलीच्या कालवणासाठी सुद्धा वापरू शकता. खूप छान अशी टेस्ट येते. तुम्हाला इतर मसाला वापरायची गरज नाही लागत हे वाटण वापरल्यावर. आता इथे मी लाल तिखट घालून घेणार आहे 1.5 चमचा. लाल तिखट बघा छान असं भाजून तयार आहे. आता मी वांगी घालून घेणार आहे. तर कालवणासाठी बघा मी अशी बारकी वांगी निवडलेली आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही मोठं वांगंसुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 2 भाग करून घ्यायचे आहेत. ही छोटी असल्यामुळे मी अशीच ठेवून दिलेली आहेत. दिसायला बघा खूप छान दिसत आहेत. आता याच्यामध्ये मी पाणी घालून घेत आहे. पाणी जेवढं तुम्हाला कालवण हवं आहे तेवढंच घालून घ्यायचं आहे. आता इथे मी वरून थोडंसं अजून पाणी घालून घेत आहे, का तर वांगं शिजल्यानंतर कालवण बघा कमी होतं, आटलं जातं. तर आता याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे. तर याच्यामध्ये मीठ घालून द्यायचं आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम एकदम फुल करून घ्यायची आणि कालवण उकळी काढून घ्यायचं आहे. तर बघा गॅसची फ्लेम आपण फुल ठेवली होती, कालवणात छान अशी उकळी आलेली आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो हा कट आहे कालवणाचा तो आपल्याला एका साईडला वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. पूर्णपणे जो हा कट आहे तो आपण एका साईडला काढून घेणार आहोत. तर बघा कालवण आपण तसंच कट ठेवला तर जेव्हा शिजतं तेव्हा शिजताना त्याचा सगळा असा कट उडला जातो आणि कालवणाचा छान असं कटदार बघा दिसत नाही. त्यासाठी आपण ही ट्रिक वापरणार आहोत. आता बघा कट काढून घेतल्यानंतर मी इथे हे शेंगदाण्याचं कूट जे एकदम गोळा टाईपमध्ये केलेलं होतं, मी पूर्ण असा गोळा होईपर्यंत घट्ट कूट केलेलं होतं ते घालून घेणार आहे. तुम्ही अशा प्रकारचं कूट वापरून बघा, तुमच्या डेलीच्या कालवणात खूप छान असं बघा घट्टपणा येतो. आणखीन कालवण देखील टेस्टला देखील छान लागतं. तुम्ही ह्या सगळ्या ट्रिक वापरून बघा, तुम्हाला देखील आवडतील. तर आता मी बघा थोडीशी गॅसची फ्लेम फुल ठेवलेली होती आणि जे आता आपण कूट टाकलेलं आहे ते पटकन ह्याच्यात विरघळलं जावं, मिक्स व्हावं, यासाठी मी थोडंसं गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. अगदी उतूही जाऊ नये, आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर इथे बघा आता गॅसची फ्लेम बारीक करून मी हे कालवण शिजवून दिलेलं होतं. तर इथे बघा कालवण असं बारीक गॅसवरती छान शिजलेलं आहे. तर वांगी देखील बघा आतली किती छान अशी शिजून तयार आहेत मस्त असं. तर बघा जरी समजा हे कालवण आपल्याकडून घट्ट झालं त्याच्यावर तुम्ही वरतून गरम पाणी देखील ओतून हे पातळ बनवू शकता. आता जो आपण साईडला काढलेला कट होता तो आता याच्यामध्ये मी घालून घेणार आहे. बघा वांगं शिजल्यानंतरच, कोणतंही कालवण असो, शिजल्यानंतरच शेवटी आपल्याला हा कट अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे. आता बघा इथे कट घालून घेतल्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. आवडीनुसार तुम्ही घालू शकता. कोथिंबीर घालून मी पुन्हा ही कोथिंबीर मिक्स करून थोडं पुन्हा असं गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अशी बघा उकळी काढून घेणार आहे, जेणेकरून जो आपण कट काढलेला होता तो देखील याच्यामध्ये छान असा मिक्स व्हावा. तर इथे बघा तयार आहे मस्त असं आपलं वांग्याचं कटदार कालवण. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.